मीम्स बनवणारी, गाण्यांवर थिरकणारी आणि फोनमध्ये तासनतास रील स्क्रोल करणारी जेनझी पिढी. या पिढीचा मेंदू म्हणे डोक्यात कमी आणि हाताच्या बोटामध्ये जास्त असतो हा समज या पिढीबद्दल अनेकांना होता. पण हाच समज जेनझी पिढीने नाकावरती टिचून पुसून टाकलाय. आमचा मेंदू आमच्याच धडावरती शाबूत आहे हे त्यांनी गेल्या काही दिवसामध्ये अख्ख्या देशाला दाखवलंय. म्हणजे तर तुम्हीच बघा ना, म्हणजे दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे आणि या वेळेला काहीतरी वेगळं दिसतंय. जेनझींच्या हातामध्ये फक्त बॅनर्स नाहीयेत तर मीम्स आहेत, घोषणाबाजी सोबत रील्स आहेत आणि त्यांच्या भाषणांपेक्षा इंस्टाग्राम स्टोरीज ज्या आहेत त्या जास्त व्हायरल होताना दिसत आहेत. ही नव्या पिढीची आमची भाषा आहे आणि ती तुम्हाला मान्य करावीच लागेल. जणू प्रत्येक जेनझी आपल्या कृतीमधून हेच देशाला सांगतोय. पण मग अख्ख्या देशाला हादरवून सोडणाऱ्या जेनझींचं नेतृत्व कोण करतंय? सोनम वांगचुक, अभिजित दिपके की मग स्वतः जेनझी? हा प्रश्न तुम्हाला जर का पडला असेल तर याचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळेल. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, पूर्वी आंदोलन म्हटलं की एक संघटना असायची, त्या संघटनेचा एक अध्यक्ष असायचा आणि आंदोलनस्थळी एक स्टेज, एक माईक आणि हजारो कार्यकर्ते. पण ही पद्धत आता आउटडेटेड झाली आहे. हे जेनझींनी आपल्या कृतीमधून सिद्ध केलंय. बघा, जेनझी सोशल मीडियावरती स्क्रोल करता करता व्यवस्था हादरवू शकतात, व्हॉट्सअप ग्रुपवरती जोक शेअर करता करता प्रश्न विचारू शकतात आणि इंस्टाग्रामवरती रील्स पाहताना देशातला महत्त्वाचा मुद्दा अगदी तळागाळापर्यंत पोहोचवू शकतात. अख्ख्या देशाने पाहिलंय. हीच काही ती जेनझीची नवीन आंदोलनाची पद्धत. म्हणजे तुम्हीच बघा, आता आधी यांचा एखादा व्हिडिओ व्हायरल होतो, एखादं मीम लोकांच्या मनाला भिडतं आणि त्यांच्यातलाच कुणीतरी एखादा मुद्दा अगदी सोप्या भाषेमध्ये समजवतो आणि मग रस्त्यावरती लाखोंचा जनसमुदाय एकत्र येतो. म्हणजे आदेश नाही तर इन्फ्लुएन्स आहे. ही पिढी फॉलो द लीडरपेक्षा फॉलो द इश्यूवरती विश्वास ठेवते. हा महत्त्वाचा प्रश्न आहे की आता सोनम वांगचुक असोत किंवा अभिजित दिपके आहेत, हे अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी चेहरे असू शकतात. ते मुद्दे मांडतात, व्हिडिओ बनवतात, लोकांचं लक्ष वेधतात. पण जेनझी त्यांना पारंपरिक अर्थाने नेता मानतो का? तर बहुतेक वेळेला नाही. कारण ही पिढी जी आहे ती व्यक्तीपेक्षा मुद्द्यावरती विश्वास ठेवते. आज एखाद्या मुद्द्यावरती सोनम वांगचुक बरोबर वाटले तर उद्या दुसऱ्या मुद्द्यावरती त्यांना सुद्धा प्रश्न विचारले जातील. जेनझीमध्ये ब्लाइंड फॉलोईंग कमी आणि कॉन्स्टंट क्वेश्चनिंग जास्त दिसतंय. त्यामुळे प्रभावी चेहरे असतात पण त्यांच्याकडे पूर्ण नियंत्रण नसतं. उदाहरण जर द्यायचं झालं तर मुंबईत एक तरुणी अक्षरशः पोलिसांच्या गाडीसमोर उभी राहते. ते तिला स्वतःला करावंसं वाटतं, कोणीतरी सांगितलंय म्हणून मी करेन, हा जेनझींचा स्वभाव नाहीये. देशभर वेगवेगळ्या शहरांमध्ये विविध कारणांसाठी सगळे तरुण आंदोलन करतायत. सगळे मुद्दे वेगळे असू शकतात पण विचार करण्याची जी पद्धत आहे ना ती जवळपास सारखी आहे. जेनझी म्हणतात, आम्हाला भाषण नको, उत्तर द्या. फक्त आश्वासनं नको, ॲक्शन दाखवा. आम्हाला शांत बसायला सांगू नका कारण आम्ही प्रश्न विचारणार. आणि म्हणूनच आंदोलनात सुद्धा क्रिएटिव्हिटी दिसते. मीम्स, कार्टून्स, फ्लॅशमॉब, पोस्टर्स, QR कोड्स, रील्स. कारण त्यांच्यासाठी आंदोलन हे केवळ घोषणा नाही आहेत, लोकांचं लक्ष वेधण्याचं कम्युनिकेशन आहे. आणि प्रत्येक आंदोलनाचा मुद्दा हा वेगळा असतो. पण अनेक संशोधकांच्या मते जेनझीमध्ये काही समान अपेक्षा दिसत आहेत. त्यांना पारदर्शकता हवी आहे, उत्तरदायित्व हवंय, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग हवाय, वेगाने काम करणारी व्यवस्था हवी आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमचा आवाज ऐका. ही पिढी फक्त मतदान करून थांबत नाहीये तर सोशल मीडियावरती प्रश्न विचारते, रस्त्यावरती उतरते आणि गरज वाटली तर सरकार, विरोधक, सेलिब्रिटी आणि पत्रकार या सगळ्यांना प्रश्न विचारते. म्हणूनच आजचा प्रश्न हा नाही जेनझी कोणाचा ऐकतात, जेनझी मुद्द्यांचा ऐकतात. कदाचित आजची पिढी हे नेत्यांमागे चालणारी नाहीये तर अनेक कल्पनांमधून स्वतःचा मार्ग निवडणारी आहे. सत्ता कोणाची असो, आजचा तरुण प्रश्न विचारायला घाबरत नाही. त्यांना भाषणं नको, त्यांना रिझल्ट हवाय. सोनम वांगचुक असोत, अभिजित दिपके असोत किंवा ती मुंबईमध्ये बस अडवणारी मुलगी असो, हे सगळे एकाच मोठ्या बदलाचे साक्षीदार आहेत आणि ही पिढी स्वतःचा रस्ता बनवते. आता या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे? जेनझीची ही आंदोलनाची जी हटके पद्धत आहे ती सिस्टीम बदलू शकेल का? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.